तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला. 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला. जो तो स्वतःचा निर्णय. त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्याचे अन्न नागरिक पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे आता धनंजय मुंडे खरंच मंत्रिपदाचा राजीनामा देणार का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिंचन घोटाळ्यांच्या आरोपाच्या वेळी मी राजीनामा दिला होता, त्यामुळे राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे यांना ठरवावं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील सुई जिथपर्यंत पोहोचली तरच आपण कारवाई करणार ना. आता तुम्ही प्रश्न विचारला की 2010च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाचे आरोप झाले, त्यावेळी तुम्ही राजीनामा दिला. जो तो स्वतःचा निर्णय घेतो, त्यावेळी माझ्या सद्विवेक बुद्धीला ते पटलं नव्हतं, असं अजित पवार आज पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता धनंजय मुंडे खरंच मंत्रिपदाचा राजीनामा देतील का, असा प्रश्न उपस्थित होतोय. म्हणजेच 3 दिवसापूर्वीच धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी असलेल्या देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे, पण नेमकी काय चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे. या दरम्यान अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा चेंडू हा त्यांच्याच कोर्टात दिला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. तर ही होती मित्रांनो धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार का याबाबतची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.